हॅलो एव्हरीवन. आज मार्केटमध्ये दिवसभर काय काय झालं ते आपण एक क्विकली बघूया. मी आज दिवसभर तुम्हाला इंस्टाग्रामवर आणि इवन यूट्यूबवर सुद्धा अपडेट दिली होती. ओके, मी रील्स टाकल्या होत्या काही डेली अपडेटच्या. सो आज ज्यावेळी मार्केट इथे स्टार्ट झालं त्याच्यानंतर मार्केट पडायला सुरुवात झालं. ज्यावेळेस मार्केट इथे कुठेतरी होतं त्यावेळेसच मी तुम्हाला एक अपडेट दिली होती. सकाळी इंस्टाग्रामवर पण दिली होती आणि इवन ह्याच्यावर पण दिली होती यूट्यूबवर, की इथे मला डायव्हर्जन्स बनताना दिसत होता. इथे थोडंसं लो प्रोबॅबिलिटी डायव्हर्जन्स आहे असं मी म्हणत होते, पण इथे तुम्हाला क्लिअर असं दिसत होतं. सो मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही वेट करा क्लिअर डायव्हर्जन्स बनण्यासाठी. म्हणजे काय की इथं ह्या सेम लेवलवर प्राइस आहेत ना. सो प्राइस थोडी खाली आली आणि प्राइस थोडीशी डाऊन साईड आणि इथे अपसाईड अशी झाली तर ते थोडंसं हाय प्रोबॅबिलिटी आपण सेटअप असं म्हणू शकतो त्याला. आणि त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की थोडंसं वेट करा की चांगला प्रोबॅबिलिटीचा ट्रेड बनू दे. ओके, सो इवन मी तुम्हाला हे सांगितलं होतं की ही लेवल जर का ब्रेक झाली तर एक छान स्कॅल्प तुम्हाला करायला मिळेल. ओके, सो एक्झॅक्टली तसंच झालं. एक ही लेवल तोडली इथे आणि इथे एक छान तुम्हाला स्कॅल्पिंग करायला मिळालं आणि इथे तुम्ही बघाल की इथे हा एक चांगला डायव्हर्जन्स बनला. ओके, इथे असा. ओके, सो ज्यावेळी अशी कंडिशन तयार होते त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जर लो तुटत असतील तर जेव्हा लो तुटते तेव्हा तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि तेव्हा तुम्ही डाऊन साईडचा प्लॅन करू शकता. पण जर का असा डायव्हर्जन्स क्लिअर बनत असेल तर मात्र तुम्ही थोडंसं एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठे पण एंट्री टाकायची नाही शॉर्टसाठी, कारण की मार्केट कुठून सुद्धा रिव्हर्स होऊ शकतं. ओके, सो इथे जर का तुम्ही बघाल तर ऑब्वियसली इथे त्याने एक छान पॅटर्न बनवलाय आणि मग इथे तुम्ही बघू शकत असाल एक छोटासा डब्ल्यू पॅटर्न बनलाय. आता तुम्ही इथे पण म्हणू शकता की इथे पण डब्ल्यू पॅटर्न बनत आहे. ॲक्च्युली काय असतं, इथूनच तुम्ही का नाही बरं, म्हणजे इथं मी तुम्हाला असं का म्हटलं की हा लो प्रोबॅबिलिटी आहे, कारण की इथे डाऊन साईडला प्राइस आली नव्हती. इवन इथून जर का प्राइस रिव्हर्स होणार असती तर तिने जर का हा हाय तोडला असता तर इथून मार्केट रिव्हर्स चालले असं म्हणू शकत होतो आपण, की इथूनच मार्केटने असा डब्ल्यू पॅटर्न बनवून मार्केट वर चालले असं आपण म्हणू शकत होतो. पण तसं झालं नाही. मार्केटला आणखी थोडंसं खाली यायचं होतं. इथे त्याने होप्स दाखवले की मार्केट वरती जाते आणि इथे पुन्हा लोकांना ट्रॅप केलं. पुन्हा इथे खाली आला, मार्केट पुन्हा ट्रॅप केलं आणि मग मार्केट वरती गेलं. वर जाताना सुद्धा मार्केटने काय केलं, इथे लगेच तुम्ही अपसाईडची एंट्री नाही घेऊ शकत. तुम्हाला कधी पण वेट करायचा असतो. जेव्हा पण असा डायव्हर्जन्स बनतो अशा प्रकारे असा, सो त्यावेळेस तुम्हाला इथे जवळ कोणता त्याच्या हाय आहे, लगेच तिथे जवळ कोणता हाय आहे तो हाय बघायचा आणि मगच तुम्ही तुमची एंट्री प्लॅन करायची असते. ओके, सो जर का तुम्ही बघाल, लगेच दाखवते तुम्हाला, इथे जर का तुम्ही बघाल की हा एक हाय बनला इथे. ओके, इथे एक हाय बनलाय आणि मग इथे अजून हा हाय तुटला नाहीये. ओके, सो तुम्ही हे, आणि हा लो पण तुटला नाही. हा लो तुटला नाही याचा अर्थ की मार्केट वरती जाऊ शकतं. ओके, सो इथे पुन्हा तुम्ही डाऊन साईडची एंट्री घ्यायची नाही. सो ह्या गोष्टींची तुम्ही काळजी कंपल्सरी घ्यायची आहे. त्यानंतर आणखी एक गोष्ट, आता तुम्हाला अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. तुम्हाला वाटतं की रिव्हर्स होईल, पण रिव्हर्स कधी होईल, ह्या हाय नंतर नेक्स्ट पुन्हा इथे एक स्विंग हाय त्याने क्रिएट केला. ओके, इथे एक स्विंग हाय त्याने क्रिएट केला छोटासा. ओके, सो तुम्हाला जर एंट्री प्लॅनच करायची आहे, जेव्हा ही ग्रीन कॅन्डल तयार झाली तेव्हा त्याच्या प्रीमियममध्ये स्पाइक यायला सुरुवात झाली असेल, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की मार्केट आता आपल्या डायरेक्शननं जायला लागले. पण म्हणून काय ही स्पाइक दिसल्यावर लगेच तुम्ही एंट्री कधीच घ्यायची नाही. हा जो हाय आहे हा हाय तुटू द्यायचा. हाय तुटला की मग तुम्ही ह्या कॅन्डलला तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि इथे खाली बफर लावून तुम्ही तुमचं स्टॉप लॉस प्लॅन करू शकता. ओके, सो ही कंप्लीट अपडेट मी माझ्या इंस्टाग्रामवर तुम्हाला सकाळी दिली होती. ज्यांनी कोणी हे फॉलो केलं असेल त्यांनी खूप छान आज प्रॉफिट अर्न केलं असेल. ओके,
सो इथे जर का तुमची एंट्री असेल, सो जेव्हा इथे एंट्री असते तुमची, इथे स्टॉप लॉस असतो, ह्याचा पहिला टार्गेट तुम्हाला काय घ्यायचा असतो, पहिला टार्गेट हा कधी पण त्याच्या अगोदरचा स्विंग हाय जो कोणता असेल तो पहिला टार्गेट असतो, आणि नेक्स्ट टार्गेट कोणता असणार आहे की हा नेक्स्ट टार्गेट असणार होता सेकंड टार्गेट. ओके, नेक्स्ट हाय जो कोणता असेल तो. ही पण अपडेट मी तुम्हाला इंस्टाग्रामवर दिली होती. ओके, त्याच्यानंतर मार्केटने काय केलं, इथून हा पण हाय तोडला आणि मार्केट सुसाट चाललं होतं. ठीक आहे, सो ज्यावेळी मार्केट सुसाट चाललं होतं, ठीक आहे, इथे कोणी एंट्री घेतली असेल म्हणजे मी ही अपडेट दिल्यानंतर पण कोणी एंट्री घेतली असेल, खूप छान प्रॉफिट झालं असेल त्यांचं, आणि तुम्ही बघितलं असेल की खूप चांगले प्रीमियम वाढले आणि छानपैकी प्रीमियम वाढले होते, चांगलं प्रॉफिट पण झालं होतं. ओके, आता एंट्री काढायची कुठं मी सांगते. ज्यावेळेस ही कॅन्डल झाली त्याच्यानंतर तुम्ही RSI जर बघत असाल तर इथे ओव्हरबॉट झाले ऑलरेडी. ओके, सो इथून आता तुम्हाला काळजी घ्यायची गरज असते की आता मला माझ्या पोझिशन्स काढल्या पाहिजेत किंवा जास्त आता मी होल्ड नाही करू शकत, कारण की इथे ओव्हरबॉट ऑलरेडी झाले. ओके, आता हे ओव्हरबॉट झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जर बघाल तर इथे आणखीन एक हाय झाला, म्हणजे हा हाय तोडला आणि अजून एक हाय क्रिएट झाला. ओके, सो आता इथे पुन्हा डायव्हर्जन्स बनत आहे. जेव्हा पण डायव्हर्जन्स आपण कुठे बघतो, एकतर ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड ठिकाणी डायव्हर्जन्स बघतो. ओके, सो इथे जर बघाल तुम्ही तर इथे एक डायव्हर्जन्स क्रिएट होते की इथे प्राइस वर जाते आणि इथे RSI खाली येतोय डाऊन साईडला. सो इथून पण तुम्हाला कळतं की आता मार्केटमध्ये पुन्हा रिव्हर्स होऊ शकतं मार्केट, म्हणजे आता आपण होल्ड नाही करू शकत. ओके, त्याच्यानंतर सुद्धा मार्केटने काय केलं, इथे मी क्लिअर लेवल दिली होती 225-255ची. एक्झॅक्टली इथं थोडंसं स्पाइक दिले, म्हणजे जिथे ट्रॅपिंग केले, आणि तुम्ही बघू शकता मार्केट कसं खाली आले. पण आता इथून जर डायव्हर्जन्स बनायला सुरुवात झाली तर मग तुमची डाऊन साईडची पुन्हा एंट्री कुठं असली पाहिजे. तसं बेसिकली बघायचं तर हा तुमचा चांगला विनिंगचा म्हणजे चांगलं प्रॉफिट असणारा ट्रेड बनला होता. असं चांगलं प्रॉफिट झालं तर शक्यतो तुम्ही ट्रेड करणं बंद केलं तरी चालतंय. बट अगेन जर हाय प्रोबॅबिलिटी जर ट्रेड मिळेल असं वाटत असेल तर तुम्ही कुठे प्लॅन करू शकता, तर इथून डायव्हर्जन्स बनायला सुरुवात झाली. ओके, पण मार्केटने हा लो नाही तुटलेला. ओके, हा लो तोडलेला नाही मार्केटने. जर इथून डायव्हर्जन्स बनायला सुरुवात झाली तर जवळचा लो कोणता आहे, हा लो आहे. हा लो तुटलाय का, इथे नाही तुटलेला. मग त्याच्यानंतर पुन्हा काय झालं, इथे हा हाय तुटला आणि इथे ट्रॅपिंग झाली. मग आता तुम्ही कुठे एंट्री करू शकता, ह्याच्यानंतरचा क्लिअर कोणता म्हणजे जवळचा लो आहे हाय. सो जेव्हा हा लो तुटतो तेव्हा तुम्ही तुमची एंट्री घेऊ शकता आणि तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो इथेच असणार आहे पण वरती. ओके, ह्या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. थोडासा बफर ठेवून तुम्ही इथे वरती स्टॉप लॉस ठेवू शकता, इथे तुम्ही एंट्री घेऊ शकता. आणि त्याच्यानंतरचा स्विंग लो कोणता येतो जवळपास, किंवा एक चांगली लेवल स्ट्रॉंग कोणती येते, इथे 150ची एक मी लेवल दिली होती. इथेपर्यंत जरी तुम्ही टार्गेट ठेवला असतं, इथे स्टॉप लॉस ठेवला, इथे एंट्री घेतली असती तर इथे सुद्धा तुम्हाला खूप छान टार्गेट भेटले. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही तुमचे ट्रेड प्लॅन करू शकत असता. सो ह्याच मेन गोष्टी असतात की तुम्ही एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठे घ्यायची, कोणत्या वेळी होल्ड करावं, कोणत्या वेळी होल्ड करू नये, RSIचा एक्झॅक्टली कसा वापर करायचा. सो ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ होता. ओके, सो तुम्हाला डेली अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही माझं मराठी ट्रेडर तेजस्विनीचं इंस्टाग्राम पेज आहे ते तुम्ही फॉलो करा. त्याच्यावर मी छोट्या छोट्या क्लिप्स टाकते आहे डेली अपडेट्सच्या. मला जिथं वाटते की जिथं तुम्ही ट्रॅप होऊ शकता ते पण मी तुम्हाला सांगत असते, किंवा मला जिथं वाटतं की आता इथे हाय प्रोबॅबिलिटी छान ट्रेड बनू शकतो ते पण मी टाकलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर जाऊन फॉलो करा आणि तुम्ही ते व्हिडिओजसुद्धा बघा ज्यामध्ये मी लाईव्ह मार्केट चालू असताना मी तुम्हाला अपडेट्स दिलेले आहेत. आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खूप लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.